बारामतीत बसपाचे अंत्यविधीचे साहित्य देत अनोखे आंदोलन. बारामती आरटीओ कार्यालय आणि बारामती पोलिसांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत दिलं अंत्यविधीचं साहित्य. बारामतीत मागील महिन्यापूर्वी डंपर गाडीखाली वडिलांसह 2 चिमुकल्यांचा अंत झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले होते. याची दखल घेत प्रशासनाने डंपरसह अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीस परवानगी नाकारली होती. मात्र बारामती पोलिसांनी आरटीओ विभागाने पुन्हा डंपरसह अवजड वाहनांना वाहतुकीस दिवसा परवानगी दिल्याने बारामतीकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र महासचिव काळूराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांच्यामार्फत बारामती आरटीओ आणि पोलीस विभागाला अंत्यविधीचे साहित्य सुपूर्द करत अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ रोष व्यक्त केला आहे. आणि ते मोगम सांगतात की आदेश केलेला आहे, परवानगी दिलेली आहे. तर त्या ड्रायव्हर जे असतात ते नशेत असतात. आमची मागणी त्याच्यावर क्लिनर असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला जे साईड गार्ड आहेत ते साईड गार्ड ते बसवायला तयार नाही. आणि बारामतीमध्ये पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी खंडोबानगर महात्मा फुले चौकात ॲक्सिडेंट होऊन वडील आणि 2 मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता. त्याच्यानंतर बारामतीतील सर्वसामान्य बारामतीकर आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी देखील त्याच्या विरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला होता. त्याच्यानंतर बारामती प्रशासनाने काय केलं, हायवा आणि डंपरला सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर आता 2-4 दिवसापूर्वी काय केलं की आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी आर्थिक लागेबंदी करून त्या जे गाड्या आहेत त्या डंपरला आणि हायवाला 12 ते 4 अशी परवानगी दिली असं आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासन सांगतंय. ॲक्च्युली मी त्यावेळेस गाडी पकडली, एक डंपर पकडला आणि तो डंपर पकडल्यानंतर मी आरटीओला फोन केला. आरटीओनी फोन रिसिव्ह केला नाही. मी ट्रॅफिकवाल्या PI साहेबांना फोन केला, त्यांनी फोन रिसिव्ह केला. त्यांचा एक कर्मचारी आला. मी प्रांत साहेबांनाही फोन केला. ती गाडी, तो जो हायवा होता तो आम्ही मार्केट यार्डाच्या वजन काट्यावरती घेऊन गेलो. वजन काट्यावरती घेऊन गेल्यानंतर आरटीओची कायदेशीर परवानगी त्याला 25 टनाची आहे. तर त्या गाडीमध्ये 58 टन माल भरलेला आढळला. आणि ते हे झाल्यानंतर तो जो हायवा होता तो सोडून देण्यात आला. त्याच्यावर कुठली कारवाई नाही. मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मला पोलिसांकडनं सांगण्यात आलं, मोबाईल दाखवला की ह्याची कारवाईसाठी आम्ही आरटीओला पाठवलंय, परंतु कसलीही कारवाई झाली नाही. मग हे जे सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे, तर मग आज आम्ही या ठिकाणी माहितीचं सामान देखील मोफत दिलेलं आहे, जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही बारामती आरटीओ आणि बारामती पोलीस आणि SP साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार असाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना. आणि जर पोलीस आणि आरटीओकडे आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे. आणि ते माहितीचं सामान जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलं आहे, जे ते आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील. हे निवेदन आज आम्ही त्या ठिकाणी दिलं आहे आणि सामान पण दिलेलं आहे.